नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रतिमाला विचारते की तिने तन्वी अश्विनच्या लग्नाविषयी का सांगितलं नाही। तेव्हा पूर्णाईने हात जोडून केलेल्या विनंतीविषयी ती सायलीला सांगते। प्रतिमा म्हणते की अश्विन लाखात एक मुलगा आहे, त्याला जावई म्हणून मी कशी नाकारू। पूर्णा आजी म्हणते की हे लग्न अर्जुन सायलीपासून लपवण्याचा निर्णय तिचा होता। त्यानंतर मधुभाऊंना सायलीच्या घरी पाहून तन्वीला आश्चर्य वाटतं। मधुभाऊंना तिच्या गळ्यातील लॉकेट दिसू नये म्हणून ती लपवते, नाहीतर त्यांना आठवेल की ते लॉकेट लहानपणीच्या सायलीचं आहे। त्यानंतर तन्वी इच्छा व्यक्त करते की तिचा गृहप्रवेश सायलीने करावा। पूर्णा आजी आणि कल्पना याकरता हरकत घेतात। तन्वी नाटक करत म्हणते की तिला तुम्ही सून मानत नाही, मान्य, पण ती या घरातील मोठ्या मुलाची बायको आहे। कायद्याने आणि नात्याने ती मोठी सूनच आहे, मग तिने धाकट्या सुनेचा गृहप्रवेश केला तर काय चुकीचं आहे। मी या घरात नाती जोडायला आले आहे, अशी डायलॉगबाजीही करते। सायली माझा तिरस्कार करत असली तरी माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे, असं ती म्हणते। अर्जुन तिला रागाने सुनावतो की माझ्या बायकोला झुकवण्यासाठी तू हे बोलत आहेस, मी त्यामुळे असं काहीच होऊ देणार नाही। या घरातील माझ्या बायकोचं स्टेटस तन्वीच्या आजीप्रमाणे ठरणार आहे का, असं तो विचारतो। प्रियाचा ड्रामा सुरूच असतो। मधुभाऊ देखील तिला बोलतात। शेवटी अर्जुन म्हणतो की ठीक आहे तन्वी, तुला जर वाटत असेल की माझ्या बायकोने तुझं या घरात स्वागत करावं तर त्याआधी या सगळ्यांनी माझ्या बायकोला सून म्हणून स्वीकारलं पाहिजे। अर्जुनच्या या मागणीला घरातील सर्वजण विरोध करतात। अर्जुन तिथून निघणार तेव्हा सायली त्याला थांबवते। सायली म्हणते की कोणताही दर्जा असा मागून मिळत नाही, तो मनापासून द्यावा लागतो। त्याची मी वाट बघणारच आहे, पण जर प्रियाची अशी इच्छा असेल तर की तिचा गृहप्रवेश माझ्या हातून व्हावा तर तिची इच्छा मी पूर्ण करणार, कारण प्रिया सुभेदारांच्या घरची सून आहे आणि या घरात सुनांचं मन किती जपलं जातं हे मी अनुभवलं आहे। घरातील वादळ टाळण्यासाठी ती प्रियाच्या मर्जीने वागण्याचं ठरवते। तन्वी गृहप्रवेश करताना सायली आधी तिला सुनावते की हे चित्र लक्षात ठेव की तू उमऱ्याच्या बाहेर आहेस आणि मी उमऱ्याच्या आतमध्ये। या घरावर येणारं कोणतंही संकट उमऱ्याबाहेर पेलण्याची ताकद माझ्यात आहे। अखेर सायली नव्या जोडप्यावरून भाकरतुकडा ओवाळते आणि नवीन सुनेचं घरात स्वागत करते। रीतीप्रमाणे विमल सुचवते की ज्या सुवासिनीने ओवाळलं आहे ती ज्या सुवासिनीचा गृहप्रवेश होणार आहे त्या दोघांनीही उखाणा घ्यावा लागेल। तन्वी असा उखाणा घेते की खूप झाली मेहनत, खूप झाले कष्ट, कधी झाला विजय तर लागली झाप, आज शेवटी ओलांडून आले अश्विन सुभेदार यांच्या उमऱ्याचं माप। तर सायली उखाणा घेते की येऊ दे कुठलंही वादळ, पेटू दे कुठलाही वणवा, येऊ दे कितीही संकट, घडू दे कुठलीही शिक्षा, अर्जुनरावांच्या साथीने मी करेन प्रत्येक नात्याची रक्षा। त्यानंतर अखेर तन्वी माप ओलांडून सुभेदारांच्या घरात प्रवेश करते। सुभेदारांच्या घरात प्रवेश केल्यानंतर त्या सर्वांशी गोडगोड बोलण्यात तन्वी कुठेही कमी पडत नाही। ती सायलीला टोमणा मारते की सासूकडून आईचं प्रेम मिळावं असं फार कमी सुनांच्या नशिबात असतं। सायली तिला म्हणते अशा सुनांपैकी ती एक आहे। त्यानंतर अंगठी शोधण्याचा खेळ सुरू होतो। त्यावेळी अर्जुन रागानेच तिथून निघून जातो। प्रतिमाही घरी जाण्यासाठी निघते, कारण किल्लेदारांच्या घरी कोणालाही या लग्नाविषयी माहीत नसतं। प्रतिमा तिला सल्ला देते की रागावर नियंत्रण ठेव, काही झालं तरी खोटं बोलू नको। सायली तन्वीच्या या लग्नाविषयी चर्चा करत असतात। सायली म्हणते की प्रियाला तिचं म्हणणं खरं करून द्यायचं नाही आणि या घराचं वातावरणही बिघडू द्यायचं नाही। प्रतिमा जाता जाता सायली अर्जुनला भेटायला येते। या लग्नाबद्दल तुमच्यापासून लपवून ठेवणं किती जड गेलं याविषयी ती त्यांना सांगते। पूर्णाई हे कोणालाही सांगण्याची मनाई केली होती, असं म्हणत ती हात जोडून त्यांची माफी मागते। अर्जुन राहून म्हणतो की आत्या, तू जे काही केलंस ते तुझ्या मुलीच्या भल्यासाठी केलं, पण ते माझ्या भावासाठी धोकादायक आहे। प्रतिमा अपेक्षा व्यक्त करते की अश्विनमधला समजूतदारपणा तन्वीतील कडवटपणा काढून टाकेल। प्रतिमा गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की प्रतिमा त्याला समजतच नाहीये की तन्वी काय गेम खेळते आहे। तेव्हा सायली म्हणते की पण मला कळतंय आणि तिच्या या खेळात मी तिच्यासमोर उभी आहे।